कळतंय का? नका ग लय भांडत जाऊ. आणि काय ग, आणि तुम्हाला पाहुणा खपत नाही. काय जुन्या बायका होत्या ग, 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या बाईनं सांभाळलं, पण डोक्यावर कधी रेश नाही. आता 5वा पाहुणा येऊ द्या, थया थयाच नाचती. किचन बंद, भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कोपली, मसोबा मी आला. झळच नको, मसोबा पाहुण्याला हॉटेलवरच खाऊ घालतो महाराज. कुठं महिनाभर पुन्हा त्याचं तोंड समजून घ्या. सोपं आहे वय. काय जुन्या बायका होत्या ग माय, काय जुन्या बायका होत्या. आता काही नाही महाराज. आता पाहुणा दारात आल्यावर किचन बंद म्हणती, हैवा सिलेंडर संपलाय, महाराजाला चहा कशाने पाजू. तू एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसव आणि खाल्लं पेठेव. अशी महाराज मी मोकळा तू बी मोकळी. असल्या रातच्या पेटल्या पाहिजे, जगली नाही पाहिजे महाराज, जिला माणसं खपत नाही. अहो काय जुनी माणसं होती माय, काही नाही हो. अहो माझ्या तुकोपर्यंत धोतर फाटलं माझ्या. महाराज लोकांना जास्त हसू यायलंय, त्यांनी अनुभवलेलं असतंय महाराज बरं का है ना. माझ्या तुकोबरायांची बायको, धोतर फाटलं माझ्या तुकोबरायांचं. 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसू नये आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसू नये. नात्यांची लाज जी उंबरट्याच्या बाहेर जाऊ देत नाही, देव तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही, विश्वास मी देते. तुम्ही नका वाजवू, तुमची लय व्याक करे. 3 टाइम खाते तरी माहेरी गेल्यावर म्हणती, काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन देवानं काय कमी केलं ग माय तुम्हाला, कशाला बोंबलता ग. नका ग माय. आपल्या घरातलं लोकाला सांगू, लोक माकड आहेत ग. आपला लोण्याचा गोळा खाऊन आपलाच तमाशा बघतात. तुम्ही सख्या सासूचं घरानं शेजारणीला जाऊन सांगता, ती काही गुन्हाची वय गे. आठवा आता शेजारण्या, ती तुम्हालाच म्हणती, काय बाय तुझी ढंगाळी सासू आहे, तुझ्यासारखी सासू मला भेटली असती, मी उभाट्या पिटिवली असती. आणि तीच तुमची सासू तिच्याकडे गेली ना, तीच म्हणती, काय बाय तुझी सून हाय लगा लगा आणि मला बघायचं नसती, आणि असली सून मला भेटली असती, मी दिवसातनं 3दा हाणली असती. तीच आहे जी दोन्हीकून पेटवती. मांडळाची जात आहेत ही लोक सगळीकडं. आणि तुम्हालाही सांगते, तुम्ही सख्या भावाच्या घरानं मित्राला सांगता माहितीये का की, आणि तुम्ही मित्र, अरे मित्र तो सुदामाच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता. सुशला मात्र रडून सांगते, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना. विश्वास आहे सुदाम्यांचा, त्याला माहीत आहे की मी कुठल्या अवस्थेत आहे, आणि त्याला माहीत आहे की मी कुठल्या अवस्थेत आहे, आणि त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहीत आहे. कळलं? मरू दे तिकडं महाराज बरं का. मला माहीत आहे की त्याला माहीत आहे, आणि त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहीत आहे. तो परीक्षा बघतोय माझी, माझा विश्वास आहे. अरे नाही देऊ दे, काही हरकत नाही, पण माझा विश्वास आहे, काही झालं तरी माझी साथ सोडणार. उपाशी गेले मुठभर पोह्याच्या बदल्यात या विश्वासामुळे माझ्या परमात्म्यानं सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली सुदाम्याला. ही ताकद आहे विश्वासात. हे मैत्रीत आपले मित्र हे करोनात आलते का जवळ मित्र हे रे. इमानदारीनं सांगा, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घेतला? अय कणेरगावकर, तुम्ही काय अख्खे निर्व्यसनी काय? तुमच्या तोंडाकडे बघून कळतं कोण खातं कोण पितं. फक्त इमानदारीनं सांगा, जी पहिली पुडी खाल्ली, जी पहिला ग्लास भरला, जी पहिला तंबाखूला चुना लावला, ती तुमच्या पैशाचा होता का? गावकरी, तुमच्या पैशाचा होता का? मग कोणाच्या पैशाचा होता? जीवनात कोणतर दानशूर करणं होता का नाही? गेलं घटवर घे, घटन काय होतंय, पण जिंदगी भेटती का घटवर? घटन काय होतंय? 20 एकर गेली माझी, देतो का? नालीत पाडाय सगळे असतात, उचलाय. मित्र म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या लय माजाटली होती, लय जिरली. पण वाईट याचं वाटतं सगळ्यात जास्त महाराज लोकांची जिरली. आम्हाला तरी काही कमी माज होता. मला वाटायचं शिवलीला पाटील आहे, 10 माणसं पडत 10 माणसं मागत तारका भेटत नाही आपल्या. करोनात कळलं कुत्र घात नाही. कीर्तन चालू आहे तोवर मजा आहे.
ही कीर्तन सापल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे, एक फोटो 2 वर्ष मिळालता कुठे रे. तुम्हाला आता शेल्फ्या काढायला सुधारते. जन हे सुखाचे दिल्या अंते हे काळात नाही कुणी, अंते हे काळात ना. कोरोनात जेवढी लोक मिली अर्धीच रोगानं मिली, अर्धी तर बोलण्यानं मिली. 2-4 आपण मारली घर बसल्या. म्हणताल ताई आम्ही कशी मारली. बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटावं म्हणून त्यानं तुम्हाला फोन केला. दादा पॉझिटिव्ह आलं रे. ऐकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला. मी मग तिथंच मिळलं ती लय बेकार असतं रे. कुत्र हलकात नाही रे, बायको जवळ येत नाही रे, डॉक्टर बी लय घाण रे, नसलं तरी हाय म्हणतात रे, किडण्या काढून येतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही, त्याच्यापेक्षा घरी मिळेलं बरं. सकाळी मिळलं ती. खरं सांगा रोगानं मिळलं का? याच्या फोन न मिळणं महाराज ती. नका रे घातली या भय नरका जाणे. नका रे भिडवू दादा, भिडवणाऱ्याच्या जवळ नका जाऊ. इथं विश्वास देतात तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. विश्वास आहे, काळजी करू नका, फक्त विश्वास. आणि तो विश्वास ठेवण्यासाठी थोडासा संयम म्हणजे विश्वास सुदृढ होईल. चला मग जे सत्तेने ज्ञानाने संपत्तीने सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहेत, सगळ्या गोष्टीने अधिकारही तेवढाच, ज्ञानही तेवढंच, संपत्तीही तेवढीच, सत्ता तर काय नाम घेता कापे. पण ते तुकोबाराय जेव्हा म्हणतात लहानपण देगा देवा, कारण त्याचं कारण आहे आम्ही ह्या अहंकाराचा भार एवढा घेऊन चाललोय ना. आमचं कसं झालंय, नामदेवराय गोड वर्णन करतात बघा. लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढे डोळे,